छगन भुजबळांचा पालकमंत्री म्हणून असलेला फलक हा हटवण्यात आलाय। नाशिक महापालिकेने अखेर तो दिशादर्शक फलक बदललाय। तर लोकशाहीच्या बातमीनंतर नाशिक महापालिकेला जाग आली आहे। 1.5 वर्षापासून तसाच असलेला फलक आता दुरुस्त केला आहे। तर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा फलक हटवून ही दुरुस्ती करण्यात आली आहे। तर छगन भुजबळ यांच्या नावाचा फलक बदलून आता दादा भुसेंच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे। तर लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। लोकशाहीच्या बातमीनंतर नाशिक महापालिकेला जाग आली आहे। 1.5 वर्षापासून असलेला फलक आता दुरुस्त करण्यात आलाय, बदलण्यात आलाय। तर याच दिशादर्शक फलकावर छगन भुजबळ यांचं नाव होतं। पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचं नाव होतं आणि त्यानंतर आता लोकशाही मराठीच्या बातमीनंतर हा बदल घडलेला पाहायला मिळतोय। महेश महाले आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। महेश, नाशिक महापालिकेने तो दिशादर्शक फलक अखेर हटवलाय, ज्याच्यावर अजूनही पालकमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचं नाव होतं, पण आता लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। अगदी खरं अक्षरा, खरं तर काल नाशिक महानगरपालिकेला पालकमंत्री कोण याचा विसर पडलाय का अशी बातमी ही लोकशाहीने चालवलेली होती। याचं कारण म्हणजे नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निवासस्थान असा जो महापालिकेचा दिशादर्शक फलक होता हा तब्बल 1.5 वर्षांपासून तसाच होता। ही बातमी ज्यावेळेस लोकशाहीने दाखवली यानंतर नाशिक महानगरपालिकेला खडबडून जाग आली आहे आणि आपण जर बघितलं तर त्या फलकाची आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे। आपण जर हा बोर्ड जर बघितला तर आता याच्यावर छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे घर आणि कार्यालय असा जो फलक आहे तो महापालिकेने खरं तर लावलेला आहे। खरं तर अत्यंत रहदारीचा आणि महत्त्वाचा हा रोड होता। येणाऱ्या जाणारे नागरिक देखील याच्यामुळे संभ्रमात पडलेले होते की नाशिकला 2-2 पालकमंत्री कसे, कारण खरं तर गेल्या 1.5 वर्षांपासून पालकमंत्री दादा भुसे आहे, मात्र महापालिकेच्या दिशादर्शक फलकावर छगन भुजबळ पालकमंत्री असं नाव होतं। त्यामुळे या बातमीची दखल ही जी आहे ती लोकशाहीने घेतली, लोकशाहीने ही बातमी लावली। यानंतर महापालिका प्रशासन जे आहे ते खडबडून जागे झाले। अवघ्या काही तासातच हा फलक दुरुस्त करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी नवीन फलक लावण्यात आलेला आहे, ज्यावर माननीय छगनराव भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचे निवासस्थान व कार्यालय एकूणच जर बघितलं तर खरं तर लोकशाहीच्या बातमीची दखल जी आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेली आहे। खरं तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये छगन भुजबळ हे नाशिकचे पालकमंत्री होते आणि तेव्हापासूनचा जो फलक होता हा तसाच ठेवण्यात आलेला होता। यानंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलली, दादा भुसे पालकमंत्रीपदी विराजमान झाले, मात्र हा फलक तसाच होता। नंतर या फलकाची बातमी काल लोकशाहीने लावली, त्याची जी दखल आहे ती महापालिकेने घेतली। नक्कीच, त्यामुळे नक्कीच महेश, बातमी लोकशाहीच्या इम्पॅक्टची आपल्याला पाहायला मिळते। छगन भुजबळ यांचा पालकमंत्री असलेला हा फलक आता हटवण्यात आलाय आणि आता लोकशाहीच्या बातमीची इम्पॅक्ट हा पाहायला मिळतोय। धन्यवाद महेश दिलेल्या माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।